सुधाकर हे चुकीचं करताय बरं का तुम्ही. चोर सोडून संन्याशाला फाशी देताय. नाही तर काय, गोळी घालून गेलं दुसरंच, खून करून गेलं दुसरंच, आणि आमच्या देव माणसाला कसं काय नेताय तुम्ही? पोलीस आमच्या देव माणसाला मुद्दाम त्रास देतय. हो मुद्दाम. साहेबांनी सांगितलेलं डोक्यात शिरलं नाही का तुझ्या? याला फक्त चौकशीसाठी घेऊन चाललोय. नाही 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 नाही, आम्हाला नाही तुमच्या साहेबांवर विश्वास. होय तुझ्या हो, आम्ही आमच्या देव माणसाला पोलीस स्टेशनला घेऊन जाऊ देणार नाही. पोलिसांच्या कामात खोडा घालू नका बरं का. अजिबात आडकाठी घालायची नाही. मी काय बोललोय, याची फक्त विचारपूस करायची आहे, साक्ष घ्यायची याची. चला जायला. तो असं ऐकणार नाही. चला रे यार, या समधी याला तर आज बघूच. सुधाकर, तुला जर आमच्या देव माणसाला घेऊन जायचं असेल ना, तर ही पोलिसाची गाडी तुला आमच्या अंगावरून न्यावी लागेल. घेऊन जा. आधी आमचा जीव घ्या आणि मग आमच्या देव माणसाला घेऊन जा. तूच नीट सांग बरं का तुझ्या अंध बघताना. वातावरण जर तापलं चिघळलं, तुलाच लय महागात पडेल. सुधाकर, ऍज अ सरपंच म्हणून मी तुला सांगतोय, देव माणसाचं जर काय स्टेटमेंट घ्यायचं असेल ना, तर इथंच घ्यायचं. आम्ही आमच्या देव माणसाला पोलीस स्टेशनला नाही नेऊ देणार. देव माणसाचा जय जयकार असो. देव माणसाचा जय जयकार असो. देव माणसाचा जय जयकार असो. हे पहा, तुम्ही सगळेजण शांत व्हा. पोलीस फक्त साक्ष देण्यासाठी घेऊन चाललेत ना, जातो. त्याच्या पलीकडे जर का त्यांनी काही केलं, करण्याचा प्रयत्न जरी केला, तरी मला माहिती आहे तुमचं माझ्यावर किती प्रेम आहे. तुम्ही काय करू शकता याची सुद्धा कल्पना आहे. आलो जाऊन. सुधाकरजी चला. हरिश्चंद्र, जरा गाडी थांबव. काय झालं बाबा, गाडी थांबवली? मला या मुलीशी जरा बोलायचंय. अहो मग गाडीतच बोललो असतो की, खाली कशाला उतरायचं? नाही तसं नाही हरिश्चंद्र, मला जरा एकांतात बोलायचंय, निसर्गाच्या सानिध्यात बोलायचंय. बरं बरं ठीक आहे, तुम्ही बोला, मी गाडीत बसतो. झाले की सांगा, जाऊ सोबत मग. नाही तसं नाही हरिश्चंद्र, तू एक काम कर, गाडी घेऊन जा. आमचं बोलून झालं की मी तिला पायीच सोडेन. अहो कशाला त्रास करून घेताय, चालत जाताय, डायरेक्ट घरी सोडतो मी तुम्हाला. हरिश्चंद्र, परमेश्वराचा आदेश आहे, मला त्याचं पालन करावं लागेल. येतो. आता वरनच आदेश आला म्हणलं, मी काय बोलणार नाही का. चालू द्या, मी येतो. सत्यनाम बाबा. सत्यनाम. काय बोलायचंय तुम्हाला? सांग. विभावरी, तुझे बाबा गेलेत. तुझ्यावर खूप मोठा दुःखाचा डोंगर कोसळलाय. या दुःखातून बाहेर पडण्यासाठी भगवंतानं मला सांगितलंय, आणि त्यावर एकमेव मार्ग आहे, मिलन. विचारांचं मिलन, मनाचं मिलन, तनाचं मिलन. विभावरी, मिलन करत असताना आपण आणि जग यामध्ये खूप अंतर असतं. इथे आपण भूतकाळाचा विचार नाही करत, भविष्यकाळाचा नाही विचार करत, फक्त आणि फक्त वर्तमान जगत असतो. हा वर्तमान जगत असताना तो कुठल्याही दुःखात अडकू नये, दुःखातून बाहेर पडावं म्हणून साक्षात भगवंताने मला सांगितलंय. त्यानं आदेश दिलाय. त्यानं सांगितलंय, गोपाळ, तुला सिद्धी प्राप्त होत असताना जो तू अनुभव घेतलाय, तोच अनुभव तू विभावरीला पण दे. विभावरी, आपण एकमेकात सामावून जाऊयात.
हा मुडद्याला आहे ना देव बनवला तरी तो मुडदच पाडणार. आणि गावातल्या माणसांना तर अजिबात अक्कल नाही. आणि ह्यो चांगला मेला होता तर आला जिवंत होऊन परत. त्याला वर घेतलंच नसेल ना, तिथं जागा दिली नसेल म्हणून आला आम्हाला त्रास द्यायला, आमच्या उरावर बसायला. आत्या चांगलं बोलता येत असेल ना निदान वाईट तरी बोलू नका. तर माझा गोपाळ अजून घरला आला नाही आणि तो जामकर बी त्याच्यावर डूक धरून आहे. जो ज्यानं मारलं तो गेला पळून, पण माझ्या गोपाळला उगा पोलीस स्टेशनात नेलं यानं. आधी जामकर साहेबांनी त्या दिवशीचा राग धरला असणार आहे मनात. बरोबर बोलतेस तू. त्या दिवशी अख्खं गाव गोपाळ दादाच्या सोबत होतो आणि जामकरांच्या विरोधात होता ना, म्हणून एवढी सगळी नाटकं करते तिथे. आता काय करतात जामकर साहेब काही कळायला मार्ग नाही. अरे पण तुम्ही कशाला काळजी करताय एवढे? जामकर साहेब फक्त आहे ना गोपाळला साक्ष नोंदवून घ्यायला गेलेत. हा आणि सुधाकर आहे ना तिथे, तो गेला काळजी. आत्या साक्ष नोंदवायला एवढा वेळ लागतो का? आणि सुधाकर भाऊजी तिथं असून काय करायचं? त्यांना कधी वाटते का भावाची काळजी? जामकरचं नक्की काय करावं ना हेच मला आता कळेना झालंय. आपल्याच घराच्या मागे लागला हात तो. तर हे त्याचं मॅटर ना पंचायती मोडून नेलं पाहिजे. कुठेतरी बडी ओळख काढलीच पाहिजे आता.